Hello students, welcome to today's lecture. Today we are going to draw another one graph. Let's see the information first. The maximum and minimum temperatures of 5 Indian cities are given in degrees Celsius. Draw a joint bar graph for this data. 5 शहरांचं टेम्परेचर दिलं आहे, मॅक्झिमम अँड मिनिमम टेम्परेचर. तर त्याच्या आधारावर आपल्याला बार ग्राफ ड्रॉ करायचा आहे. बघा कुठल्या कुठल्या सिटीज आहेत: दिल्ली, मुंबई, कोलकाता, नागपूर अँड कपूरथला. आता इथले मॅक्झिमम आणि मिनिमम टेम्परेचर्स दिले आहेत: 35-26, 32-25, 37-26, 41-29, 37-26. या इन्फॉर्मेशनच्या आधारावर आपल्याला बार ग्राफ ड्रॉ करायचा आहे. आता वाय ॲक्सिसच्या स्केलसाठी इथं हायेस्ट नंबर आपण इथं बघून घेऊया. हायेस्ट नंबर आहे 41, म्हणजे अप टू 45 और 50 पर्यंतचा स्केल आपल्याला वाय ॲक्सिसवर घ्यावं लागेल. सो ग्राफ बघूया. पहिल्यांदा एक्स ॲक्सिस अँड व्हर्टिकल वाय ॲक्सिस ड्रॉ करून घ्यायचे. बेस लाईनपासून 1 सेंटीमीटर, लेफ्ट साईडपासून 1 सेंटीमीटर. दिस इज द ओरिजिन. ॲज आय से एक्स ॲक्सिसवर 2-2 सेंटीमीटरला एक पॉईंट घ्यायचा. दिस पॉईंट इंडिकेट्स दिल्ली, दिस पॉईंट इंडिकेट्स मुंबई, दिस इंडिकेट्स कोलकाता, दिस इंडिकेट्स नागपूर, दिस इंडिकेट्स कपूरथला. आता स्केल छोटा असल्यामुळे वाय ॲक्सिसला मी 2 सेंटीमीटर घेतला आहे. So 2 centimeter is equal to 10 degrees Celsius. This 10, 20, 30, 40, 50. इथं तुम्ही 1 सेंटीमीटरला 10 घेतले तरीही चालणार आहे. एवढंच आहे की तुमचा ग्राफ थोडा छोटा दिसेल. आणि अनदर वन की ग्राफ ड्रॉ करताना ऑलवेज पेन्सिलचा यूज करायचा आहे, पेन वापरायचा नाही. हा तुम्हाला ठळक दिसावं म्हणून मी पेन वापरला आहे. एक्स ॲक्सिसला आहेत सिटीज आणि वाय ॲक्सिसला आहे टेम्परेचर्स ऑफ मॅक्झिमम और मिनिमम, म्हणजे टेम्परेचर. ठीक आहे. सो पहिल्यांदा बघूया दिल्लीचं टेम्परेचर. दिल्लीचं मॅक्झिमम टेम्परेचर आहे 35 डिग्री सेल्सिअस अँड मिनिमम टेम्परेचर आहे 26 डिग्री सेल्सिअस. तर हा जो पॉईंट आपण घेतला त्या पॉईंटपासून मॅक्झिमम टेम्परेचर जे आहे 35 तिथपर्यंत एक मिडलाईन ड्रॉ केली. आणि पहिलं आहे 35, दुसरं आहे 26. 30 अँड 40चा मिड पॉईंट दॅट इज 35. आणि दुसरं आहे 26. 20 आणि 30च्या दरम्यान 25. आणि इथं 2 मिलीमीटर म्हणजे एक पॉईंट येईल, म्हणजेच 26. आणि अशा पद्धतीने दोन्ही कॉलम्स ड्रॉ करायचे आहेत. अशा पद्धतीने दोन्ही कॉलम्स ड्रॉ केलेत. दिल्ली 35 अँड 26. नेक्स्ट सिटी मुंबई 32 अँड 25. बघा इथे हा जो मुंबईचा मिड पॉईंट आहे, जिथं आपण पॉईंट्स घेतो ते तिथपासून 32. आता इथे बघा मी 2 सेंटीमीटरचा स्केल घेतला आहे, त्यामुळे 2 मिलीमीटर म्हणजे एक पॉईंट येईल, म्हणजे एकूण 4 पॉईंटला 32 घेतलेला आहे मी. आणि हा 32चा पहिला कॉलम. आणि नेक्स्ट कॉलम इज ऑफ 25, दॅट इज 20 आणि 30च्या मिडलला 25. हा झाला मुंबईचं टेम्परेचर. नेक्स्ट सिटी कोलकाता 37 अँड 26. कोलकाता 37 अँड 26. कोलकाता मिड पॉईंट पासून 37, 30 आणि 40च्या दरम्यान 35, 36 अँड 37ला पॉईंट घेतला. आणि फर्स्ट कॉलम ऑफ 37 अँड नेक्स्ट ऑफ 26. 20 आणि 30चा मिड पॉईंट 25 अँड 1
26. आता इथं काय म्हटलं मी 2 मिलीमीटर इज इक्वल टू 1, कारण 20 इज इक्वल टू 10 घेतला आहे आपण. सो 26, these 2 columns of कोलकाता. नागपूर 41 and 29. सो मिड लाईन ड्रॉ करायची 41ची. मिड लाईन ऑफ 41, 40 प्लस 2 मिलीमीटर म्हणजे 41 अँड 29. आता 20 नंतर हे 25 नंतर 26, 27, 28 अँड 29. आणखी सोपं करून 30च्या मधून 1 वजा करायचं म्हणजे 2 पॉईंट्स म्हणजे 29 मिळतो आपल्याला. सो नागपूरचं टेम्परेचर येतं 41 अँड 29. कपूरथला 37 अँड 26. 37ची लाईन आपण एकदा कोलकातासाठी ड्रॉ केलेली आहे, तो याच पॉईंटला 37 येईल. फर्स्ट कॉलम ऑफ 37 अँड सेकंड ऑफ 26. 26 अगेन कोलकाताचं जे टेम्परेचर आहे तेच कपूरथलाचं आहे, दॅट इज 37 अँड 26 असे 2 कॉलम ड्रॉ केले. आता हे टेम्परेचरचे जे कॉलम आहेत त्यामध्ये मॅक्झिमम टेम्परेचर मिनिमम, मॅक्झिमम मिनिमम यांचं डिफरन्सिएशन दाखवण्यासाठी या इन्क्लाइन लाईन्स मी ड्रॉ केल्या आहे मिनिमम टेम्परेचरच्या कॉलम्समध्ये. चला तर मग स्केल लिहूया आपण. स्केल आहे एक्स ॲक्सिसवर 2 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 सिटी. कुठल्या कुठल्या सिटीज घेतल्या आहेत आपण 2-2 सेंटीमीटरवर? दिल्ली, मुंबई, कोलकाता, नागपूर अँड कपूरथला. अँड वाय ॲक्सिस 2 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. वाय ॲक्सिसवर पण मी 2 सेंटीमीटर टेम्परेचर घेतलेलं आहे. मी तुम्हाला परत सांगते की तुम्ही 1 सेंटीमीटरला घेतलं तरी चालेल, ते मेजरमेंटला सोपं जातं. पण बिग ग्राफ पेपरवर ग्राफ जरा बिग दिसावं म्हणून मी ते 2 सेंटीमीटर घेतलं आहे. सो 2 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 डिग्री सेल्सिअस. आणि मॅक्झिमम आणि मिनिमम टेम्परेचरचं डिफरन्सिएशन, मॅक्झिमम टेम्परेचरचा जो कॉलम आहे तो एम्प्टी आणि मिनिमम टेम्परेचरच्या कॉलममध्ये इन्क्लाइन लाईन्स ड्रॉ केलेल्या आहेत. अशा पद्धतीने हा एक ग्राफ आपण बघितला आहे. That's all for today.